ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। मुंब्राजवळ घडलेल्या दुर्घटनेच्या ठिकाणाहून जाणाऱ्या दोन लोकलच्या मध्ये किती अंतर आहे हे दाखवण्याचा TV9 मराठीने प्रयत्न केलेला आहे। वळणावर दोन्ही लोकलमध्ये किती गॅप आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आमचे रिपोर्टर गणेश थोरात यांनी केलाय। पाहूया। मुंब्रा स्थानक 9 वाजता सकाळी पहाटे घटना घडली आहे। पाहायला गेलं तर अपघाताची घटना घडलेली आहे। आपण सध्या मुंब्रा फास्ट ट्रॅकवरती आहोत आणि याच ठिकाणी पाहायला गेलं तर 13 पैकी 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे। मुंब्रा या फलाटवरती पाहायला गेलं तर बघा अशा प्रकारचे दोन लोकल फास्ट लोकल एकमेकांच्या जवळ येतात आणि एकमेकांच्या जवळ त्यांचा तोल जाऊन त्यांचा खाली पडून जे ते 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। पाहायला गेलं तर कसारा ते CST आणि CST जो कर्जत अशा दोन फास्ट लोकल होत्या। 9 वाजून 1 मिनिटाची घटना घडलेली आहे आणि अशा प्रकारच्या वळण जो मार्ग आहे ट्रॅक जो आहे तो निमुळता आहे आणि हा धोकादायक ट्रॅक हा वळण असल्या कारणास्तव लोकांचा प्रवाशांचा तोल एका बाजूला गेल्यामुळे ते पूर्णतः प्लॅटफॉर्मच्या या बाजूला पडलेत पाहू शकतो। पूर्णतः चपला त्यांच्या या ठिकाणी पडलेल्या आहेत। सध्या तरी हा ब्लॅक स्पॉट जो आहे तो या संदर्भात तक्रारी रेल्वे प्रशासनाला रेल्वे प्रवासी संघटनेने दिल्या होत्या, मात्र अजून देखील उपाययोजना केल्या नसल्यामुळे या मृत्यूचं कारण देखील जबाबदार देखील रेल्वेला मानलं आहे। त्यामुळे निषेध देखील करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता या रेल्वे ट्रॅक संदर्भातलं पुढचं पाऊल रेल्वे प्रशासन कसं उचलते हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरामन अजिंक्य गणेश थोरात, TV9 मराठी, मुंब्रा।